शुभ सकाळ सगळ्यांना. बघा किती छान सूर्योदय होत आहे. आज मी लवकरच उठले होते, कारण मला आज बाकीची राहिलेली साफसफाई पूर्ण करायची होती. देऊ आणि देऊचे पप्पा गेल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. काल किचन आवरून झालं होतं. आज मला हॉल आवरायचा होता. त्यासाठी मी सर्व झाडू घेतला आणि सगळी जाळी काढून घेतली. तसं हॉल माझा छोटाच आहे. जास्त सामान नसल्यामुळं साफसफाई लवकर करून होते. फोटो वगैरे सगळं पुसून घेतलं व्यवस्थित. टेबल कपड्याने स्वच्छ करून घेतला. खिडकी साफ करून घेतली. खिडकीमध्ये खूप धूळ येते, त्यामुळं खिडकी साफ करायला जरा जास्तच वेळ लागतो. खिडकी पण साफ करून घेतली आणि मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी पटकन आवरून घेतलं. बाहेर बरीच कामं होती. लाईट बिल पण भरायचं होतं आणि अजून कामं होती. त्यासाठी मी बाहेर गेली. बाहेरून आल्याच्यानंतर 4 वाजले होते. खूप बोर झाले होते, त्यामुळं मस्त आल्याचा चहा करून पिला. त्यानंतर हॉलचं राहिलेलं सामान व्यवस्थित लावून घेतलं. हे बघा, छान हॉल असा नीटनेटका आवरून घेतला. छान वाटतंय ना प्रसन्न. देऊ यायचा टायमिंग झाला होता. तो आल्यानंतर त्याला फ्रेश करून दूध दिलं प्यायला. दिवाबत्ती करून घेतली आणि देऊला विचारलं, बाळा आज काय खायचं तुला? तो म्हणाला, आई आज पावभाजी कर ना. घरात सगळ्या भाज्या अवेलेबल होत्या म्हणून पावभाजीचा बेत आखला. पावभाजी म्हणून घेतली. आम्ही असे पाव तव्यावर गरम करतो तूप लावून. आतून चांगले भाजून घेतो, त्यामुळं पोटाला त्रास होत नाही आणि पोट गच्च पण होत नाही. तुम्ही पण असं करून बघा. त्यानंतर देऊला खूप सर्दी झाली होती, म्हणून म्हटलं वाफ घेऊ. त्याला वाफ दिली. असा होता आजचा दिवस. बाय सगळ्यांना. गुड नाईट.